वसई विरार महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस असेल, मनसे असेल, राष्ट्रवादी असेल या सर्वांनीच बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीगाठीला सुरुवात केलेली आहे। थोड्या वेळापूर्वी मनसे नेते अविनाश जाधव आले होते, त्यानंतर काँग्रेसचं शिष्टमंडळ आलेलं होतं आणि सर्वांनीच या निवडणुकीमध्ये युती संदर्भात ही चर्चा सुरू आहे। आता सध्या माझ्यासोबत बवियाचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर आहेत। सर, आपण काय सांगणार की आज सगळेच जण तुमच्याशी चर्चा करण्यासाठी येत आहेत, नेमकी काय चर्चा होते, कशा पद्धतीची रणनीती ठरते? नाही, साधारणतः सगळे पक्ष येतात, कोणी फार जास्त अपेक्षेबद्दल बोललेलं नाही, चर्चा केली, आपण एकत्र राहायचं या पद्धतीने आणि प्रत्येकाची भूमिका सामंजस्याची आहे, पॉझिटिव्ह भूमिका असल्यामुळे मला तिकडे काय अडचणीचं वाटत नाही। त्याच्यामुळे आणि एक तर नक्की का आम्ही काल शिवसेनेवाले आलेले, आज मनसेवाले आले, काँग्रेसवाले आले, सगळे विविध पक्ष यांच्याशी चर्चा करतोय आणि हे सगळे एक आल्यामुळे 100% यश हे आम्हाला दिसते। आप्पा, एकीकडे महायुतीचे रवींद्र फाटक असतील, त्याच्यानंतर सर्व बोईसरचे आमदार, नालासोपाऱ्याचे आमदार, वसईचे आमदार, ह्या सगळ्या आमदारांची सुद्धा बैठक झालेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये बवियाला रोखायचं यासाठी त्यांनी ही मोठ बांधलेली आहे। कारण पालघर जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि BJP ही वेगवेगळी लढली, मात्र वसई विरारमध्ये हे एकत्र येऊन लढत आहेत। तुम्हाला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये खरंच विधानसभेप्रमाणे परिवर्तन होईल? म्हणजे थोडक्यामध्ये आता झालेल्या सगळ्यात नगरपालिकेमध्ये हे वेगळे लढले। पालघर जिल्हा कशाला जवळपास सर्वच ठिकाणी, पण त्यांना एक माहिती आहे का वसई विरारमध्ये आपलं काय चालायचं नाही, त्याच्यामुळे नाईलाजाने एक झाले ना। लक्षात आलं का? आज तुम्ही एक विचार करा ना, काय आमच्याकडे आश्वासक चेहरा नसल्यामुळे आमच्यातून जे गेल्यात ते हल्ली तिकीट वाटप करतात। म्हणजे BJPकडे आश्वासक चेहरा नाही, त्यामुळे आमच्यातून गेलेले ते लोक आता तिकीट वाटप करतायत, चांगली गोष्ट आहे। पण आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचे जे आपले शिलेदार आहेत, हे शिलेदार सुद्धा आपल्याला कुठेतरी सोडून BJPच्या गोठामध्ये जात आहेत, याचा कुठेतरी आपल्याला फटका बसेल वाटते का? अजिबात नाही। नेते हलतात, कार्यकर्ते नाही हलत, आणि कार्यकर्त्यांवर निवडणूक असते, नेत्यांवर नसते। लक्षात आलं ना? कार्यकर्ते जोराने लागलेत, कोण कोणत्या लालचीने जातो हे मला माहित नाही, पण कार्यकर्त्यांना कळते ते कोणाला काय आश्वासनं दिल्यात, कोणाला काय पैसा अडका आणखीन काय जे असेल, कार्यकर्ते हुशार आहेत। निश्चितच या विधानसभेमध्ये एवढं मोठं सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर सुद्धा या महापालिकेमध्ये आपला विश्वास काय सांगतो? महापालिकेमध्ये आमच्याकडची इच्छुकांची गर्दी बघितली, एकेका प्रभागामध्ये 40-40, 50-50 इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलाय, म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स आहे। लक्षात आलं का? कार्यकर्त्यांना नाही तर उगीच तिकीटं मागितली नसती, एवढी गर्दी पडली नसती। त्यांना माहिती आहे का शेवटी आश्वासक पक्ष लोकांच्या दृष्टीने बहुजन विकास आघाडी आहे, आणि आमच्याबरोबर इतर सगळे पक्ष येत आहेत, म्हणजे आम्हाला आणखीन चांगलं आहे। ही सत्ता पुन्हा एकदा राखण्यामध्ये यशस्वी व्हाल? 100% येणार। निश्चितच हे होते बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर, आणि या ठिकाणी कितीही जरी सत्ता परिवर्तन झालं, आमचे आश्वासक चेहरे जरी गेले असले तरी कार्यकर्त्याच्या जीवावरती ही निवडणूक आहे, आणि या निवडणुकीमध्ये 100% आम्ही विजय हस्तगत करू असा विश्वास हितेंद्र ठाकूर यांना आहे। ज्यामुळं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये नेमकी काय परिस्थिती समोर येते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।